राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा भाजपवरती खोचक टीका केली आहे। अयोध्येतील राम मंदिर आणि रामावरून भाजप नेत्यांवरती टीकेचे बाण सोडलेत। संघाने नेमकं काय वक्तव्य केले आणि त्यावरून राजकारण कसं सुरू झालंय पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपवर राम बाण। अहंकार करणाऱ्यांना रामानं बहुमतापासून रोखलं। संघ प्रचारक इंद्रेश कुमारांचा भाजपवर घणाघात। मागच्या दशकभरात संघ आणि भाजपत वाढलेल्या दरीत आता टीकेच्या दरडी कोसळू लागल्यात। लोकसभा निवडणुकीत भाजपला जे मर्यादित यश मिळालं त्याला भाजप नेत्यांचा अहंकार कारणीभूत ठरला, असा थेट हल्लाबोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते इंद्रेश कुमार यांनी केलाय। ज्यांनी रामाची भक्ती केली मात्र नंतर अहंकार केला त्यांना रामानं 241 वर रोखलं, असा टोला त्यांनी लगावला। अभी इस 2024 में भी राम राज्य का विधान देखिए लोकतंत्र के परम में कैसा है। जिन्होंने राम की भक्ति की पर धीरे धीरे अहंकार आ गया, उस पार्टी को सबसे बड़ी पार्टी घोषित कर दिया और उसका और जो पूरा उसको मत मिलना चाहिए, जो शक्ति मिलनी चाहिए, वो भगवान ने अहंकार के कारण हुआ। जिन्होंने राम का विरोध किया उनमें से किसी को भी शक्ति नहीं दी, सब मिलकर भी नंबर 1 इन्होंने नंबर 2 पर खड़े कर दिए। इसलिए प्रभु का न्याय बड़ा विचित्र नहीं है, बड़ा सत्य है। इंद्रेश कुमारांचे हे विधान म्हणजे मोदी शहांवर थेट निशाणा असल्याचं मानलं जातंय। दरम्यान इंद्रेश कुमारांचं वक्तव्य ही संघाची अधिकृत भूमिका नाही, असं स्पष्टीकरण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आलंय। अलीकडे सरसंघचालक मोहन भागवतांनीही मणिपूर हिंसाचारावरून भाजपचे कान टोचले। ऑर्गनायझर मासिकातून टीकेची झोड उठवण्यात आली। संघ विरुद्ध भाजप वादामुळे विरोधकांनाही आता आयत कोलीत मिळालंय। संघाला या देशाच्या लोकशाहीची, सभ्यतेची, राजकीय सभ्यतेची, संस्काराची चिंता असेल तर RSSनं पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचनं न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी। आणि मला पूर्ण खात्री आहे RSSने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही। अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा देशात काय, उत्तर प्रदेशातही भाजपला चांगलं यश देऊ शकला नाही, हे आकडेवारीतून दिसलंच। मात्र संघानं आता थेट रामाचं नाव घेऊन भाजपवर आरोपांचे बाण सोडल्यानं मोदी शहांविरोधात संघही आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।